हे त्यांचं नाव आहे ना, गौरी सागर भोसले. कोण आहेत? आहेत का त्या इथे? नाही आहेत. लवकर या की उशीर झालाय, मला घरी आई रागवते. की घरातला जे काय त्या कपडे धुत होत्या त्यांचा बिझनेस पण आहे ना, ठीक आहे. हे करता करता त्यांनी एक मेसेज दिला होता, ते त्यांनी कॅप्चर केलं होतं, जे तुम्ही बघितलं की त्या कपडे धुतायत, वाळत घालतायत, काम करतायत, त्यांचा व्यवसाय सांभाळतायत. आणि त्यातल्या एक महिलांना त्यांनी संदेश दिला होता की मागं पडू नका, काही नाही, प्रॉब्लेम सगळ्यांना असतात. आणि असं कुठल्याच बाईला होत नाही बरं का, एक चल आम्ही हाय तुझ्या पाठीशी, तू हो पुढे. नाही, एक तर सासू कुचकी मिळते, नवरा मागं खेचणारा मिळतोय, नाहीतरी गल्लीतली सुरुवात पहिली असते. मग हे असतंच, कुठल्या बाईला ते चुकलेलं नाही आहे. पण त्यातनं त्यांनी काय सांगितलंय की कुणाचा विचार करू नका, तुम्हाला काहीतरी करायचंय ना तर पुढे जावा. हा महत्वाचा संदेश त्यांनी रील्स मधून दिला. त्यामुळे त्यांचा 3रा नंबर आलेला आहे. टाळ्या वाजवा. मिनाज शेख यांनी बाळूमामाची आता जी रील केली होती. आता तुम्ही म्हणाल की आता मी हा नंबर का सिलेक्ट केला, ज्या वेळेला ह्यांनी बाळूमामाची जी रील बनवली त्याच्यामध्ये असं होतं की तुझा भाऊ काहीतरी व्यसन करतोय आणि तू ते बाळूमामांचं बनवत बसले, तुझी श्रद्धा आहे त्याच्यावरती. नाव काय? मीनाक्षी. गुड. पुन्हा एकात्मतेचा संदेश आपल्याला गेलेला आहे. हिला मला माहिती नव्हतं तुझं नाव, पण ती रील निवडली तर तुम्ही म्हणाल हा बाळूमामाचा आता प्रश्न चालू आहे, सगळ्यांचा विश्वास तिथे आहे म्हणून तुम्ही ती रील निवडली. माझाही विश्वास आहे, सगळ्या देवांवरती आहे. पण ह्यांनी काय केलं, ह्या दोघांची त्याच्यामध्ये ऍक्टिंग बेस्ट होती, हे महत्वाचं. आणि ते ऍक्टिंग करताना त्यांनी देव आस्था सगळ्यांचीच असते, कुठे ना कुठे असते, देवावरती, एनर्जीवरती कुठेतरी सगळ्यांची श्रद्धा असते. पण ह्यांनी त्यातनं जो संदेश दिला तो बेस्ट होता. आणि मेन तुमच्या दोघांची त्यामध्ये ऍक्टिंग, बॉन्डिंग आणि जे फेस एक्सप्रेशन होते ते बेस्ट होते. कुठेही वाटत होते की तुम्ही ऍक्टिंग करताय, आणि म्हणून तुमचा नंबर. नाही, माझे मम्मी मामासोबत ते रिअलमध्ये झालेले. मी हलादव शेख माझे मामा होते, आता ते या जगात नाहीये. आता 1 वर्ष होत होईल त्यांना. आणि ते रिअलमध्ये झालेले माझे मम्मी मामासोबत. हो, रिअलमध्ये. म्हणून आम्ही असं सत्य घटनेवर आधारित रील्स काढतो. मग मला असं वाटलं की माझ्या मामाची पण काढावी, म्हणून माझ्या भैयाने मी काढली. घरून आले तिचे. तर तिचा 3रा क्रमांक आलेला आहे त्या रील मुळे. छान ऍक्टिंग करतेस, पुढंच असंच कंटिन्यू कर. कोणतीही रील बनवशील, आता प्रत्येक रील स्टारला पैसे मिळतात, भरपूर पैसे मिळतात, फेमस होत आहे, सगळेजण ओळखतात म्हणून सगळेजण रील्स करतायत. रील स्टारला जास्त पैसे मिळतात म्हणून रील्स मध्ये येऊ नका. आपली पण पोरं रील्स बघूनच पुढे जाणार आहेत. तर त्या रील्स बनताना काहीतरी आपला मुलगा तरी नीट बसून बघू दे ती रील, ह्या टाईपची रील करा, एवढी एकच गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. अभिनंदन तुझं पण आणि तुझं पण गौरी. सेकंड.